गजर माऊलीचा गजर माऊलीचा का चिंतिता विठ्ठले काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सिंधू तरी पार योग याग तपे केली तयाने अमुपे योग याग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार तुका म्हणे जपा मंत्र तरी कृपा सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा अहो स्वामी तुकया देवा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या आता नमुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत आईसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला आज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला विठाला काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय नामचिंतन करा असा आग्रह करतात।
का ग्रह करतात याचा विचार आपल्याला अभंगाच्या आणि कीर्तन सेवेच्या माध्यमातून पाहायचा आहे. तत्पूर्वी अतिशय पुण्यपावन असणारी श्री क्षेत्र वाशिवली दत्तवाडी या पवित्र भूमीमध्ये संपन्न होत असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वर्ष 39वे आणि या 39व्या वर्षातील आजची असणारी 5व्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ पारायण मंडळ संयोजक यांच्या वतीनं माझ्यापर्यंत ही सेवा मला प्राप्त झालेली आहे. माझ्यावर असणारं आपल्या सर्वांचं प्रेम आपुलकी जिव्हाळा मागच्या वर्षी या भागामध्ये मला कीर्तन सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. परमश्रद्धेय परमपूज्य गुरुवर्य उद्या ज्यांचं कीर्तन आहे गुरुवर्य श्री सुरेशजी महाराज सूळ यांच्या माध्यमातून मला खावली श्री नवलाई मातेच्या मंदिरामध्ये जागर आणि काल्याची कीर्तन सेवा प्राप्त झालेली होती. महाराजांच्या कृपाशीर्वादानं वास्तविक पाहता न पात्रता ना अधिकार ना योग्यता ना अभ्यास, परंतु आदरणीय सुरेशजी महाराज सूळ यांचं माझ्यावर नितांत प्रेम असल्या कारणानं त्यांनी मला सेवा दिली आणि त्या सेवेच्या प्रसंगानं आपले ग्रामस्थ सर्व मंडळी त्या सेवेसाठी उपस्थित होती आणि तिथून माझं सिलेक्शन आपल्या पारायण मंडळात झालं. तसं पाहायला गेलं तर या असणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सगळीच मंडळी ही महाराष्ट्रात नामवंत असणारी अशी वारकरी संप्रदायाची प्रमुख मंडळी आहेत आणि त्याही यादीमध्ये आपण सर्वांनी मलाही या ठिकाणी अधिकार प्राप्त करून दिला. आपल्या आज्ञेतून मला ही सेवा मिळाली. उरलेल्या वेळामध्ये मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. संकल्पित वेळेमध्ये चिंतन सेवा या ठिकाणी समर्पित करणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात सारांश सांगायचं म्हटलं तर हा सुंदर असा भव्य दिव्य सोहळा आहे. या सोहळ्याला दिव्य परंपरा प्राप्त झालेली आहे. एक थोर गुरु परंपरा आपल्या या पवित्र सोहळ्याला प्राप्त झालेली आहे आणि असे असणारे वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळा दादा, त्याचबरोबर वैकुंठवासी यशवंत आनंद वाशिवले हरिभक्तीपरायण, वैकुंठवासी तुकाराम पांडुरंग वाशिवले भाऊ, वैकुंठवासी राजाराम महाराज बापू यांच्या आशीर्वादानं आदी करून मी पत्रिका पूर्ण वाचलेली आहे. आपल्या सर्वांना हे ज्ञातच आहे. ही थोर परंपरा आपल्याला लाभलेलं आपलं भाग्य आहे. वैकुंठवासी दादांचं चरित्र मला वाचण्याचा योग आला मागच्या काही वर्षापूर्वी, जीवन नौका प्रवास म्हणून. वास्तविक पाहता आपला हा संप्रदाय ही गुरु परंपरा आहे आणि ही अनुग्रहित अशी परंपरा आहे. वारकरी संप्रदायामध्ये जी साधनं आहे आणि इकडं असणारी साधनं फार वेगळी आहे. हे ज्ञान कोणालाही मिळत नाही आणि इथं असणारा अनुभव आणि अनुभूती ही साक्षात आहे लगेच. वारकरी संप्रदायामध्ये देखील परमार्थ सुरूच आहे. जे 12.5 पंथ मिळून असा वारकरी संप्रदाय तयार झालेला, त्यामध्ये असणार ही आपली इंचगिरी रसाळ संप्रदायाची थोर परंपरा आहे. गुरुनिष्ठेला फार महत्त्व आहे याच्यामध्ये. गुरुविण देव दुजा पाहता नाही त्रैलोकी. गुरूंना पूज्य मानलेलं आहे. जसं संत श्रेष्ठ निळोबाराय जी गुरुनिष्ठा यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळते, तीच निष्ठा आपल्या संप्रदायामध्ये पाहायला मिळते. या न्यायानं असे असणारे सर्व गुरुभक्त मंडळी आपल्या सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. समोर असणारे मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण प्रभू महाराज, सर्व असणारे वाशिवले महाराज आदी करून सगळी मंडळी, आमचे हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज आहेत, त्याचबरोबर गायनाचार्य वाशिवले आणि आमचे आकाश महाराज, अक्षय महाराज, त्यांचं कार्य आमच्या भागामध्ये सध्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. गुरुवर्य वैकुंठवासी सुभाष भाऊ यांच्या असणाऱ्या आश्रमामध्ये, आणि त्यामुळं त्यांचाही माझा परिचय आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं जी प्राप्त झालेली बुद्धी
त्या प्राप्त झालेल्या बुद्धीनुसार अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा बोल चुकीचा जाईल, कठोर जाईल. आई वडिलाच्या अंतःकरणानं क्षमा करा. विठ्ठल काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे, सर्वश्रेष्ठ अभंग आहे. वास्तविक पाहता सगळेच अभंग संतांची श्रेष्ठता असतात, कारण त्यामध्ये संतांनी आपलं तप त्यामध्ये काय केलेलं आहे, प्रज्वलित केलेलं आहे. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप. या न्यायानं संतांनी आपल्या अक्षरामध्ये देखील काय, संतांचं तपश्चर्या आपल्याला अक्षरामध्ये अभंगामध्ये पाहायला मिळते. संतांचा एक एक अभंग जरी आपण जीवनामध्ये त्याचं चिंतन केलं, मनन केलं, तरी आपल्या संपूर्ण आयुष्याचं सार एका अभंगामध्ये देखील आपल्याला प्राप्त होऊ शकतं. याच न्यायानं सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. तुम्हा मला आग्रह करतात, यावत जीव मात्राला आग्रह करतात. कशाचा आग्रह करतात? नामचिंतन करा, नामचिंतन करा. हा प्रश्न विचारलेला आहे. साधकांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही नेहमी आम्हाला म्हणता नामचिंतन करा, नामचिंतन करा. का नामचिंतन करायचं? नामचिंतन केल्यानं काय होतं? म्हणून या प्रश्नाला महाराजांनी दिलेलं हे प्रतिप्रश्नाच्या रूपानं दिलेलं उत्तर आहे. म्हणजे एखाद्या प्रश्नाला आपल्याला समर्पक उत्तर द्यायचं असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर हे प्रतिप्रश्नाच्या रूपात द्यायचं, म्हणजे ते उत्तर समर्पक असतं. माणसाच्या जीवनामध्ये पाण्याला काय महत्त्व आहे? आता याच्याविषयी जर आपण प्रश्न विचारला, याला समर्पक उत्तर पाहिजे. पाण्याशिवाय जीवनच नाही, पाणी सर्वस्व आहे. आपल्या सर्व या भूतलावरतून पाणी हा विषय फक्त बाजूला काढा, काय राहील? काहीच राहणार नाही. पाण्याचं विशेष महत्त्व आहे. म्हणजे असं विशेष महत्त्व ज्या गोष्टीचं असतं, या संदर्भात जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला, काय महत्त्व आहे पाण्याचं, मग अशा प्रश्नाला उत्तर आपण देताना कसं दिलं पाहिजे? प्रतिप्रश्नाच्या रूपामध्ये. काय महत्त्व आहे पाण्याचं? काय महत्त्व नाही. पाण्याचं काय महत्त्व नाही, याचा अर्थ महत्त्व नाही का? पाण्याशिवाय जीवनच नाही. घरामध्ये मुलाची आणि वडिलाची भांडणं चालली. मुलगा भांडता भांडता आपल्या वडिलांना विचारतो, म्हणतो, तो रागाच्या त्या आवेशामध्ये वडिलांना प्रश्न विचारतो, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? पोरगा काय म्हणतो? काय केलं तुम्ही आमच्यासाठी? वडिलांना काय सांगावं? तळ हाताच्या फोडासारखा त्याला जपला, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं, आणि या न्यायानं त्याला लहानाचा मोठा केला. त्याच्या प्रपंचाची अखंड चिंता वाहिली. आणि तोच मुलगा ज्यावेळेस बापाला प्रश्न विचारतो, काय केलं तुम्ही आमच्यासाठी, त्या बापानं काय उत्तर द्यावं महाराज? तो बाप म्हणतो, अरे काय केलं नाही तुझ्यासाठी. याचा अर्थ जेवढं काही माझ्याकडून शक्य होतं तेवढं सगळं केलं. सांगायचं तात्पर्य एवढंच की एखाद्या प्रश्नाला प्रतिप्रश्नाच्या रूपात जर उत्तर दिलं तर ते उत्तर समर्पक असतं. म्हणून साधकांनी विचारलं, जगद्गुरु तुकोबाराने विचारलं, तुकोबारा तुम्ही नेहमी म्हणता नामस्मरण करा, नामचिंतन करा, काय होतं नामचिंतनानं? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, काय होत नाही. अभंगाचं प्रथम काय नो हे केले, काय नो हे केले,
परमात्म्याचं नामचिंतन केल्यामुळं काय होत नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. सांगण्याचं तात्पर्य सगळ्याच संतांनी नामचिंतन करा, नामचिंतन करा असा आग्रह केलेला आहे. संतांचं सगळं वाङ्मय पहा. संतांनी नामस्मरणाला, नामचिंतनाला फार महत्त्व दिलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय तर तुमच्या आमच्या पाया पडून सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी तुमच्या आमचा जीवनामध्ये असलेलं वर्म, त्या वर्माचा विचार केलेला आहे. जीवाला काय पाहिजे? प्रत्येकाला जर प्रश्न विचारला तुम्हाला काय पाहिजे, तर प्रत्येकाचं वेगळं उत्तर येईल. कोणाला गाडी पाहिजे, कोणाला बंगला पाहिजे, कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे, प्रत्येकाचं उत्तर वेगळं आहे. पण अंतिम काय आहे, याच्यातून काय? तर मानवी जीवनामध्ये या जीवाला अंतिम सुख पाहिजे. अंतिम काय पाहिजे? अंतिम सुखच पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांनी हाच विचार केला. जीवाला अपेक्षा सुखाचीच आहे. फक्त झालं काय, या जीवानं सुखाची अपेक्षा केली, पण सुखाची अपेक्षा करत असताना मार्ग चुकला. सुखाची अपेक्षा कुठं केली? जीवानं संसारामध्ये अपेक्षा केली. वास्तविक पाहता संसारामध्ये सुख नाही. का सुख नाही? कारण संसार म्हणजेच दुःख आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. मार्ग चुकला. जीवाला सुख पाहिजे, पण जीवानं अपेक्षा कोणाकडून केली? संसाराकडून केली. संसारामध्ये तुम्ही आम्ही सुख शोधतो, पण वास्तविक पाहता संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हे संतांनी सांगितलेलं आहे. कारण आपण संसारामध्ये सुखाचा विचार करतो, म्हणून संतांनी सांगितलं संसारामध्ये सुख नाही, संसार म्हणजेच दुःख आहे. पण हे जीवाच्या लक्षात येत नाही. जीवाची अपेक्षा सुखाची आहे, म्हणून संतांनी हे वर्म ओळखलं. जीवाला सुख पाहिजे. सुखच का पाहिजे? हा जीव सुखाचीच अपेक्षा का करतो? जीव दुःखाची अपेक्षा करत नाही. इथं कोणाला वाटतं मला दुःख प्राप्त व्हावं? कोणालाच वाटत नाही. सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे. सुखाचीच जीव अपेक्षा का करतो? याला शास्त्र सिद्धांत आहे. प्रत्येक पदार्थाची धाव ही मूळ स्वरूपाकडे असते. प्रत्येक पदार्थाची धाव मूळ स्वरूपाकडे असते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जर फ्रीजमध्ये पाणी ठेवलं, त्याचं काय होतं? कालांतरानं बर्फात रूपांतर होतं. पाण्यापासून बर्फ तयार झालेला आहे. पण शास्त्र सिद्धांत काय सांगतो? प्रत्येक पदार्थ आपल्या मूळ स्वरूपाकडे धावतो. पाण्यापासून बर्फ निर्माण झालं, परंतु कायम बर्फ राहत नाही. कायम बर्फ होत नाही. कालांतरानं बर्फाचं परत पाण्यात रूपांतर होतं. या न्यायानं जीव सुखाची अपेक्षा करतो. जीवाचं मूळ स्वरूप काय? ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन. हा ज्ञानोबरा सांगतात, सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. जीवाचं मूळ स्वरूप काय आहे? सुखरूप परमात्मा आहे. पण हे जीवाला अज्ञानवशात हे लक्षात येत नाही. म्हणून प्रत्येक पदार्थ हा मूळ स्वरूपाकडे धावतो. याचं कारण का? जे स्वरूपातलं असतं ते सुख देतं. जे स्वरूपातलं असतं ते तुम्हाला सुख देतं, आणि जे स्वरूपातलं नाही ते तुम्हाला दुःख प्राप्त करून देतं.
मुलगा कितीही वाईट असू द्या, आई वडिलाला तो चांगलाच वाटतो. मुलगा कितीही वाईट असू द्या, खाणारा असेल, पिणारा असेल, व्यसनी असेल, दुराचारी असेल, तरी मातेच्या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती किंवा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त बाप करी जोडी लेकुराची ओढी, हे सगळं खरं आहे. कसाही मुलगा असू द्या, पण आई बापांना तो प्रियच असतो. आणि पाहुणा कितीही चांगला असू द्या, पाहुणा कितीही चांगला असला तरी तो कायम आपल्याला प्रिय वाटत नाही. 4 दिवसासाठी ठीक आहे, पाहुणचार 4 दिवसासाठी ठीक आहे, 8 दिवसासाठी ठीक आहे, पारायण होईपर्यंत ठीक आहे. पारायणाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये पाहुणे आले, पारायण झालं, काला झाला, ठीक आहे, काला झाला, ती रात्र देखील ठीक आहे. दुसरा दिवस उजाडला, पाहुणे जायलाच तयार नाहीत. आपल्याला प्रेम वाटेल का त्यांच्याविषयी? दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, त्या 8 दिवसामध्ये आपल्याला आपुलकी निर्माण होते, प्रेम निर्माण होते. पाहुणे आलेत, पारायणाला आलेले आहेत, कार्यक्रमाला आले, यात्रेला आलेले आहेत, यात्रा झाली, सगळं झालं, उन्हाळा आला तरी पाहुणे जायचे मागत नाहीत. आपल्याला तो कळवळा अंतःकरणामध्ये निर्माण होईल का हो? कधीच निर्माण होणार नाही. कारण पाहुणा आगंतुक आहे. तसं दुःख हे आगंतुक आहे. जीव सुखाच्या अपेक्षा नाही, कारण सुख हे स्वरूपातलं आहे. सायाळीच्या जीवनामध्ये जर पाहिलं, सायाळीची रचना जर आपण बघितली, सायाळीच्या शरीराभोवती दाबण्याएवढे काटे असतात, पण त्या सायाळीला कधी त्रास झाला नाही, झाला त्रास कधीच नाही. पण त्या सायाळीला एखादा टाचणी एवढा काटा टोचला तर रात्रभर गप्प बसू देत नाही. दाबणा एवढा काटा सायाळीच्या शरीरामध्येच आहे, पण त्या सायाळीला कधी त्रास झाला का? कधीच नाही. पण जंगलामध्ये इकडं तिकडं फिरताना एखाद्या वेळेस टाचणी एवढा काटा जरी सायाळीला टोचला तर रात्रभर त्या सायाळीला गप्प बसू देत नाही. विचार करा, दाबणा एवढा काटा शरीरामध्येच आहे आणि टाचणी एवढा काटा देखील कुठं आहे? पायामध्येच आहे. पण एक काटा जो आहे तो स्वरूपातला आहे, तो कधीच दुःख देत नाही. आणि एक काटा आहे तो स्वरूपातला नाही, आगंतुक आहे. या न्यायानं सुख हे आपल्या स्वरूपातलं आहे. म्हणून आपल्याला कायम सुख हवंच वाटतं, कारण जे स्वरूपातलं असतं ते सुख देतं. विठ्ठल म्हणून जीवाच्या अपेक्षा सुखाची आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावी जीवे. या जगामध्ये कोणालाच वाटत नाही मला दुःख प्राप्त व्हावं. काय म्हणता महाराज? भागवतामध्ये एक असं उदाहरण आहे, त्यामध्ये दुःख मागितलेलं आहे. इथं कोणी या ठिकाणी आहे का की तो म्हणतो मला दुःख पाहिजे? असा कोणी आहे इथं? मला दुःख पाहिजे? कोणाला वाटतं की रात्रभर कीर्तन ऐकत बसावं? कोणाला वाटेल? कोणालाच वाटणार नाही. जीवनामध्ये प्रत्येकाला सुख पाहिजे. दुःख या जगात कोणच मागत नाही, पण कुंती माता दुःख मागतात. ज्यावेळेस पांडवांचं राज्य आलं, भगवान परमात्म्याने सांगितलं कुंती मातेला, आत्या आता आम्ही आमच्या द्वारकेला जातो, हा सर्व राज्य कारभार हा तुमच्या स्वाधीन करून मी माझ्या द्वारकेच्या दिशेनं चाललोय. पण अजून देखील तुम्हाला जर काही मागायचं असेल तर तुम्ही मागू शकता. स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा, अखिल कोट ब्रह्मांड नायक, चालक मालक परमात्मा कुंती मातेला म्हणतोय काय मागायचं असेल तर मागा. काय मागावं? कुंती मातेनं काय मागावं देवाला? देवा तू चाललास, हे सगळं राज्य वैभव तू आमच्या स्वाधीन केलंस, पण काय गरज आहे, काय आवश्यकता आहे त्या राज्य वैभवाची? ज्या वेळेस या राज्य वैभवाच्या निमित्तानं तो आमच्याबरोबर राहिला, संकट काळामध्ये तो आम्हाला सहकार्य केलं, आमचा सहवास भगवान परमात्म्याचा सहवास आम्हाला प्राप्त झाला. मग देवा काय मागावं आम्ही तुमच्याकडं? सुखामध्ये तुम्ही नाही, ज्या दुःखामध्ये तुम्ही कायम आमच्या बरोबर राहता, आणि सुख आलं तुम्ही निघून जाता. आगी लागू तया सुखा, त्या सुखाला आग लागू. कुंती मातेनं काय मागावं? विपदा संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात पुनर्भव दर्शनम. कुंती मातेनं दुःख मागितलं, देवा तुम्ही आम्हाला हे संसारिक सुख देता, पण या संसारिक सुखामध्ये तुम्ही राहत नाही, त्यापेक्षा आम्हाला दुःख बरं. पहाते पांडव अखंड वनवासी, पहाते पांडव
परी त्या देवाचे आठविते परी त्या देवाचे आठविते दादा रे करे तो दादा अरे त्या देवाचे आठविते परे त्या देवाचे आठविते दादा से बेता करे तो दादा दादा से बेता करे तो दादा पांडव अखंड वनवासामध्ये होते पण देवाला आठवत होते. मग वनवासामध्ये असून देवा तुझं स्मरण होत होतं आणि तू आमच्या कायम सहवासामध्ये राहत होता. आणि आता आम्हाला सुख देतो की ज्या सुखामध्ये कोणत्याही प्रकारची आम्हाला अभिलाषा तर नाहीच, कारण का त्या सुखामध्ये तू नाहीस. मग देवा आम्हाला दुःखच का नको. देवा आम्हाला दुःखच दे. विपदा आपदा आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त करून दे. काय करायचे त्या सुखाला ज्या सुखामध्ये तू नाही. अरे ज्या सुखाच्या अपेक्षा हा जीव करतो. आम्ही ज्या सुखाच्या अपेक्षा करतो ना ते सुख कोणाच्या अपेक्षा करतो. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळे आंची बोक नवजे माझ्या. पाहता श्रीमुख सुखावले म्हणजे सुख सुद्धा श्रीमुखाला पाहिल्यानंतर देवा तुला पाहिल्यानंतर सुखावतं. मग आम्हाला काय करायचं त्या सुखाला. देवा तूच आम्हाला पाहिजे. मग त्यासाठी आम्हाला सुख नको दुःखच पाहिजे, कारण तू दीनदयाळ आहेस, तू करुणावान आहे. दुःखामध्ये तू आम्हाला साथ देतोस. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण. तू का म्हणे तुझा न पडावा विसर दुःखाचे डोंगर आले तरी. या न्यायानं देवा आम्हाला दुःखच पाहिजे. म्हणजे कुंती मातेनं दुःख मागितलं. या जगामध्ये दुःख कोणीच मागत नाही. कुंती मातेनं दुःख मागितलं पण या दुःखामध्ये देखील काय आहे सुखाचीच इच्छा आहे. या न्यायाने या जगामध्ये कोणीच दुःख मागत नाही. रंतीदेव नावाचा एक त्रिमूर्ती राजा होऊन गेला. त्याने देखील देवाला दुःखच मागितलं. संत प्रमाण आहे मज लागी दुःख व्हावे. मग रंतीदेवानं देखील देवाला दुःखच मागितलं. रंतीदेव हा सत्वशील राजा होता. त्रिभुवनाचं साम्राज्य होतं. भगवान परमात्म्याच्या सेवेची इच्छा झाली. वनामध्ये जाऊन तप करायला लागला. एकटाच नाही महाराज. रंतीदेवानं स्वतःची पत्नी स्वतःची मुलं नातवंड सुना या सगळ्यांना घेऊन घनदाट अरण्यामध्ये जाऊन त्यानं अयाचित नावाचं व्रत केलं, जे चातुर्मासामध्ये काही मंडळी करतात. अयाचित व्रत म्हणजे काय महाराज. याचना न करता जर कुणी काही आणून दिलं न मागता तरच ते स्वीकारायचं. मागून घ्यायचं नाही. मागून घ्यायचं नाही. न मागता याचना न करता जर दिलं तरच ते आपण स्वीकारायचं. याला अयाचित व्रत म्हटलेलं आहे. पण ते अयाचित व्रत कुठं जिथं मनुष्य देखील सहजासहजी फिरकणार नाही. पशुपश्वादिकांना देखील त्या ठिकाणी जाण्यासाठी सायास करावे लागतील. अशा घनदाट अरण्यामध्ये जाऊन रंतीदेव तपश्चर्या करतो. एकटा नाही सगळ्या परिवाराला घेऊन तपश्चर्या करतो. असा असणारा महान राजा. अयाचित व्रत आहे. न मागता जर कुणी आणून दिलं तर स्वीकारायचं आहे. पण तिथं जाणार कोण महाराज. पण कर्मधर्म संयोगानंतर तो प्रसाद मिळालाय. न मागता मिळालाय म्हणून प्रत्येकाला त्याचा अधिकार आहे. म्हणून प्रत्येकाला रंतीदेवानं तो प्रसाद दिला. भगवंतानं परीक्षा घेतली. भगवंतानं चांडाळाच्या रूपामध्ये रंतीदेवासमोर आला त्या घनदाट अरण्यामध्ये आणि त्या ठिकाणी अपेक्षा केली. रंतीदेवा मी अनेक दिवसाचा उपवास आहे. मला जर या ठिकाणी अन्न जर नाही मिळालं तर माझा प्राण याच ठिकाणी जाईल. रंतीदेवाने विचार देखील केला नाही. एवढ्या घनदाट अरण्यामध्ये हा चांडाळ येईलच कसा. रंतीदेवाने कसलाही विचार केला नाही. संशय मनामध्ये घेतला नाही. म्हणून ही संशयाहुनी थोर आणि पाप नाही. रंतीदेवानं आपल्या पात्रामध्ये असणारा प्रसाद
एक घासभर असणार प्रसाद त्या चांडाळाला देऊन टाकला महाराज. भगवंताने केलेली परीक्षा आहे. त्यानंतर भगवंतानं परत एका भिकाऱ्याचं रूप घेतलं आणि भिकाऱ्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी तो आला आणि भिकाऱ्याने असणारा प्रसाद मागितला. रंतीदेवाच्या पात्रामध्ये असलेला प्रसाद तर चांडाळाला देऊन टाकला. रंतीदेवाच्या पत्नीनं, मुलांनी आणि सुनांनी तो प्रसाद त्या भिकाऱ्याला देऊन टाकला. राहिली फक्त नातवंड, लहान मुलं, ते प्रसाद भक्षण करणार आहेत. 42 दिवस पाण्याचा घोट देखील घेतलेला नाही, अन्नाचा कण मिळालेला नाही. 42 दिवसाचा अखंड उपवास आणि 42 दिवसानंतर काहीतरी मिळाले. लहान मुलं प्रसाद भक्षण करणार, तेवढ्यात भगवंताने ब्राह्मणाचं रूप घेतलं. लहान मुलांच्या बाबतीत पहा, भगवंतानं देखील परीक्षा घेताना कशी घेतली. पहिल्यांदा चांडाळाचं रूप घेतलं. कारण का, घरामध्ये जर काही द्यायचं असेल तर पहिल्यांदा कर्ता पुरुष देईल, म्हणून चांडाळाच्या रूपामध्ये परीक्षा घेतली. भिकाऱ्याच्या रूपामध्ये घरातल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांची परीक्षा घेतली आणि शेवटी लहान लेकरांची देखील देवानं परीक्षा घेतली, ब्राह्मणाच्या रूपामध्ये घेतली. भवती भिक्षाम देही, ती लहान लेकरं उठली, आपलं पात्र घेतलं आणि समोर ब्रह्मवृंद आहेत. साष्टांग हे करी दंडवत. का? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता. त्या लहान लेकरांना सत्वर म्हणजे सात्विक म्हणतात. कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक. सात्विक मुलं होती महाराज. कोणाच्याही घरातली ती मुलं नव्हती, सात्विकता होती त्यांच्यामध्ये. ब्राह्मणाला पाहिल्यानंतर दंडवत घातला. अतिथी देवो भव, लहान लेकर म्हणतायत आणि त्यांच्या पात्रातला असलेला सगळा प्रसाद त्या ब्राह्मणांना देऊन टाकला. एवढे संस्कार, एवढे ज्ञान रंतीदेवाच्या कुटुंबामध्ये आहे. भगवान परमात्म्याला राहवलं नाही, भगवान परमात्म्यानं खरं स्वरूप प्रगट केलं आणि रंतीदेवाला सांगितलं, रंतीदेवा, या जगामध्ये आजपर्यंत अनेक दानशूर झाले, अनेक त्यागी राजे झाले, पण तुझ्यासारखा त्यागी दानी राजा या जगामध्ये परत होणार नाही. 42 दिवसाचा उपवास केला, न मागता आणून दिलं, अयाचित व्रत केलं. भिकाऱ्याच्या चांडाळाच्या रूपामध्ये देखील तू मला पाहिलं, ब्राह्मणाच्या रूपामध्ये देखील या लहान लेकरांनी मला ओळखलं. असा असणारा हा तुझा परिवार, बोल तुला काय पाहिजे. अहो, ज्या रंतीदेवानं त्रिभुवनाचं साम्राज्य साधू संतांना दान देऊन टाकलेलं आहे, तो रंतीदेव राजा देवाकडे काय मागेल. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, असा असणारा रंतीदेव राजा म्हणतो, देवा मला काहीच नको. न कामई अहम गतिम ईश्वरात पराम. ईश्वरापेक्षा श्रेष्ठ गती जरी देवा तू आम्हाला द्यायची असेल ना, नको देऊ. अष्टमहासिद्धी सहित पुन्हा जन्माला यायला नको, असा मोक्ष जरी देत असेल ना, नको. रंतीदेवा, मोक्ष नको, ईश्वरापेक्षा श्रेष्ठ असणारी गती नको, पाहिजे तरी काय. रंतीदेवानंही देवाला दुःखच मागितलं. रंतीदेवा, एवढं सगळं करून तुम्ही दुःखच मागता, का मागता दुःख. रंतीदेव सांगतात, तुका म्हणे सुख पराविया सुखी. रंतीदेव म्हणतात, मला दुःख पाहिजे, पण कोणाचं दुःख. या जगातल्या असणाऱ्या सर्व जीव मात्रांचं दुःख मला द्या. का हो. रंतीदेवाच्या ठिकाणी असणारा कळवळ हा संतांचा आहे. येतो हिताचा कळवळ, बुडते हे जन न देखवे. संतांना जगाचा कळवळ असतो. रंतीदेवानं जगाचं दुःख मागितलं. संतांचं तत्व काय महाराज. जग सुखी तर संत सुखी. संतांचं तत्व काय असतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.
सगळ्यांना जगाचा कळवळा असतो महाराज. माझ्यासारख्या कीर्तनकारानं कीर्तन केलं, मी माझ्या कुटुंबाचा कळवळा करेन. का लोपले ज्ञान जगी ही तर नेणं कोणी, मला काय घेणं देणं नाही. 2 तास कसे तरी काढून जायचे, कालचं काय ना आजचं काय ना उद्याचं काय, जगाला सगळंच सारखं. पण संत असा विचार करत नाही महाराज. संतांच्या ठिकाणी असणारं कळवळ. वैकुंठवासी दादांनी जर स्वतःच्या कुटुंबाचाच फक्त विचार केला असताना, तर आज इथं असणारे अनुग्रहित जेवढी मंडळी आहेत, तुम्ही आम्ही तर मंडपात बसलो नसतो. स्वतःच्या कुटुंबाचा विचार करणारा एखादा सामान्य ज्ञानी व्यक्ती तो फक्त कुटुंबाचा उद्धार करेल, पण संत जगाचा उद्धार करतील महाराज. स्वतःला जर तरायचं असतं ना संतांना, तर दिव्य असे असणारे प्रसाद रूपी 12 अभंग फक्त घरातच ठेवले, तुम्ही आम्हाला दिलेच नसते. पण हे ज्ञान जगासाठी वाटलं. आपण तरले नव्हे ते नवल कुळे उद्धरील सर्वांचे, हे संतांचं तत्व आहे महाराज. रणतीदेवाच्या अंतःकरणात हाच भाव होता. जगाच्या कल्याणासाठी तो घनदाट अरण्यामध्ये तपश्चर्या करत बसलेला आहे. स्वतःच्या केवळ उद्धारासाठी नाही महाराज. स्वतःचा उद्धार आणि स्वतःबरोबर जगाचा उद्धार व्हावा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी या न्यायानं रणतीदेवाच्या अंतःकरणामध्ये काय, जगाचं दुःख मला द्या. जगाचं दुःख जर मी घेतलं ना, जग सुखी होईल, आणि जग सुखी तर संत सुखी. म्हणून जगामध्ये महाराज, जगामध्ये संत असो किंवा कोणी असो, दुःखाची अपेक्षा कोणीच करत नाही. सगळेच सुखाची अपेक्षा करतात. का करतात सुखाची अपेक्षा? कारण सुख म्हणजेच परमात्मा आहे. सुख म्हणजेच परमात्मा आहे महाराज. सामान्य माणसाच्या भाषेमध्ये ज्याला सुख म्हणतात ना, शास्त्राच्या भाषेमध्ये त्याला परमात्मा म्हणतात. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, ज्ञानोबरांनी सुखाची व्याख्या केली. सुखाचे आगर, सुखाचे खाण म्हणजे कोण आहे, तर परमात्मा आहे महाराज. म्हणजे सुख रूप आई साधूचा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगाचा निघालो, माझ्या पांडुरंगाचा निघालो, माझ्या पांडुरंगाचा निघालो. सुख रूप आई कोण सांगा, माझ्या पांडुरंगाचा परमात्म्याशिवाय या जगामध्ये सुखरूप कोणी नाही. म्हणून सुख म्हणजेच परमात्मा आहे. मग त्याच परमात्म्याच्या प्राप्तीसाठी म्हणजे सुखाच्या प्राप्तीसाठी आपण तळमळ केली पाहिजे. सुखाच्या व्यवहारी सुख लाभ झाला, मंडळ म्हणतील हे चाललंय काय,
चाललंय म्हणजे सांप्रदायिक कीर्तन असलं ना की असं असतं. हा सांप्रदायिक नसेल ना तर मग काय गाडी 9 ते 11, 8 ते 10 वेळेत जाते. विठाला परंपरा आहे म्हणून सुख म्हणजे परमात्मा आहे म्हणून आपल्याला सुखच पाहिजे. पण आपण सुख म्हणजे परमात्मा म्हणत नाही. कधी सुखाला परमात्मा म्हणत नाही. पण सुखाला परमात्मा म्हटलं पाहिजे. मग खऱ्या अर्थानं तुम्हाला जीवनामध्ये त्या परमात्म्याची प्राप्ती होईल. म्हणून जीवाला सुख पाहिजे. संतांनी ओळखलं या जीवाचं वर्म काय. जीवाला सुख पाहिजे. जीवाची तळमळ सुखाची आहे. पण हा जीव सुख शोधतोय कुठं. सुख संसारामध्ये शोधतोय. संसारामध्ये सुख नाही. सुख परमार्थामध्ये आहे. सुखया संता समागमे सुखया संता समागमे सुखया संता समागमे सुखया संता समागमे नित्य दुनावे तुझे नामे नित्य दुनावे तुझे नामे दहन होते सकल करमे दहन होते सकल करमे दहन होते सकल सर्व काळ प्रेमे दुन्नत सो संगतीत आहे. सुख कुठे आहे. संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिके नाही. तिथे हा एक भाग. आणि दुसरं सुख हे संतांच्या आणि देवाच्या नामस्मरणामध्ये नामचिंतन. सुखाचे नाम आवडीन गावे सुखाचे नाम आवडीन गावे सुखाचे नाम आवडीन गावे सुखाचे नाम आवडीन गावे वाचे आवावे वाचे आवावे विठो माझे सुखाचे आवडीन गावे आवडीन सुखाचे हे नाम आवडीने गावे वाचे आळवावे विठोबासी. म्हणून कीर्तनाच्या प्रस्तावनेतून आपण विचार केला की मानवी जीवनाला अपेक्षा कशाची आहे. सुखाची अपेक्षा आहे. पण आपण सुखाची अपेक्षा करतो संसारातून. पण संसारातून अपेक्षा करू नये. कारण संसार म्हणजे दुःख आहे. संसाराचं दुसरं नाव रोग आहे. तुटे भवरोग धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून शरण रेगा देवासी. या न्यायानं भवरोग. भव म्हणजे संसार. म्हणून संसारामध्ये सुखाची अपेक्षा करू नका. कारण संसारच दुःख आहे. संसार म्हणजे रोग आहे. म्हणून त्यातून तुम्हाला सुख मिळणार नाही.
तर अपेक्षा सुखाची आहे ना, तर संसारामधून कधी मिळणार नाही. संसारातून अपेक्षा करू नका. जर अपेक्षा करायची असेल तर भगवान परमात्म्याच्या नामस्मरणातून करा, नामचिंतनातून करा. आणि नामचिंतनातून जर आपण सुखाची अपेक्षा केली तरच खरं सुख आम्हाला प्राप्त होईल. म्हणून महाराज म्हणतात की भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानं काय होत नाही, तर सगळं काय होतं. म्हणून काय नो हे केले एका चिंतिता, खऱ्या सुखाची प्राप्ती केवळ भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानं होते. म्हणून काय करावं, आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं. विठोबा सुखाचाच विचार करून अभंगाच्या प्रथम चरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबर म्हणतात काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. हा प्रश्न जगद्गुरु तुकोबर या अभंगामध्ये संसारिकाचा विचार केला, संसारिकाच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. संसारिकानं प्रश्न विचारला, तुम्ही नेहमी आम्हाला सांगता नामचिंतन करा, नामचिंतन करा. रोज येतात, प्रत्येक जण म्हणतात हातानं टाळे वाजवा, मुखानं नामस्मरण करा. पण काय होतं, कशासाठी आम्ही नामस्मरण करायचं, काय फायदा त्याचा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात अभंगाचं द्वितीय चरण. सर्व साधनाचे सार, 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 भवसिंधू उतरे पार, भवसिंधू उतरी पार, भवसिंधू उतरे पार, भवसिंधू उतरी पार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. नामचिंतन करा हा आग्रह महाराजांचा आहेच, प्रत्येकासाठी आग्रह आहे, संसारिकासाठीच फक्त नाही बरं का. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र वारी बाया सदा. नामचिंतन करा हा आग्रह फक्त संसारिकासाठी नाही. या अभंगाचा जर आपण सार जर पाहिला तर या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरांनी एका अर्थी उपदेश देखील केलेला आहे. उपदेश करण्यासाठी अधिकार असावा लागतो आणि अधिकारी फक्त संत असतात. उपदेश कशाला म्हणतात, ज्या उपदेशामध्ये हिताचा आणि कल्याणाचा विचार करून जे साधन सांगितलं जातं त्याला उपदेश म्हणतात. उपदेश श्रेष्ठांनी करावा, उपदेश श्रेष्ठांनी करावा हा शास्त्रानं दिलेला न्याय आहे. मग महाराज उपदेश देखील करतायत, पण केवळ या संसारिक जीवांनाच महाराज उपदेश करत नाहीत. जगद्गुरु तुकोबरांचा अधिकार किती श्रेष्ठ आहे पहा. नामचिंतन करा, नामचिंतन करा. पहिल्यांदा कोणाला सांगितलं, तुम्हाला सांगितलं.
तुम्ही आम्ही महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणता नामचिंतन करा, काय होतं नामचिंतन केल्यानं? जगद्गुरु तुकोबराय सांगतात काय होत नाही. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. भवसिंधू उतरी पार, संसार सागरातून सहज पहिलं तीराला घेऊन जातं हे नामस्मरण. महाराज तुम्ही आम्ही संसार करतो, प्रपंच करतो, अनेक प्रकारचे दुःख, यातना, संकट याने आपलं जीवन भरलेलं आहे. महाराज प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला दुःखाची तळमळ आहे, दुःख अंतःकरणामध्ये सलत आहे. आपल्याला कोणत्याही क्षणाची खात्री नाही. महाराज कोण दिवस येईल कैसा सांगू शकतो. क्षणक्षणाची करावा विचार, करावा या पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुम्ही आम्ही विचार करू शकत नाही, कोणत्या क्षणाला तो काळ आपली वाट बघत बसलेला आहे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. चिंता आहे म्हणून आपण नाना प्रकारच्या साधना करतो. या संसारातून तरुण जाण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय संसारिकांना सांगतात फक्त नामचिंतन कर, भवसिंधू उतरी पार. भवसिंधू म्हणजे हा दुःखाने संकटाने व्यापलेला हा संसार आहे. याच्यातून तू सहज पहिलं तेराला जाशील. आणि ज्यांनी ज्यांनी नामचिंतन केलं ना ते तरले, स्वतः तरलेले आहेत ते. म्हणून संसारिकांना महाराजांनी सांगितलं, संसारिकांनी विचारलं, त्याचं उत्तर दिलं. नंतर जगद्गुरु तुकोबरायांनी कोणाकोणाला अजून सांगितलं नामचिंतन करा. योग्यांना सांगितलं का? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात योग याग तपे, 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 योग याग सांगेन. हा अभंग फार आणि फार, या अभंगामध्ये फार मोठं तत्व आणि सार दडलेलं आहे. योग्यांना देखील जगद्गुरु तुकोबरांनी उपदेश केला, नामचिंतन कर. काय अधिकार असेल महाराजांचा का? योग्यांना सांगितलं नामचिंतन करा. योग्यांनी विचारलं काय होतं नामचिंतन केल्यानं? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काय नो हे केले, काय होत नाही नामचिंतनानं. उगीच हिमालयामध्ये जाऊन बसायचं, नाना प्रकारच्या कष्ट साधना करायच्या, 24-24 वर्ष हात लाकडासारखा करून घ्यायचा, झाडाला उलट टांगून बसायचं, जटा वाढवायच्या. तीर्थवर्ता अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रता अनुष्ठान व्यर्थ कासया
जपानुष्ठान व्यर्थ कासया करणे तीर्थव्रत यम नियम तीर्थव्रत यम नेम न लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधवा अच्युतवत्ता होय हा केशवा माधवा अच्युता वदता होय पात करणे ओम नमो भगवते वासुदेवा. हा म्हणजे योग्यांना देखील महाराज उपदेश करतात. आज कुंभमेळा सुरू आहे ना. जगद्गुरु का उगीच म्हटले का महाराजांना. योग्यांना जाऊन सांगतात नामचिंतन कर, बाकी काय करत बसू नको. योगी म्हणतात नामचिंतन केल्यानं काय होतं. महाराज परत प्रश्न विचारतात योग केल्यानं काय होतं ते सांगा अगोदर. महाराज काय म्हणतात योग केल्यानं काय होतं. योग केल्यानं अंतकरण शुद्ध होतं, अंतकरण शांत होतं, योगाचं फळ आहे. महाराज सांगतात योग्याला मग ते नामचिंतनानं होतं. कसं होतं. नाम घेता मन निवे जिवे अमृताची स्रवे होता ती बरवे आईसे शकुन लाभाची. योगाचं फळ काय. अंतकरण शांत होतं, अंतकरण शुद्ध होतं ना, तर तेच नामचिंतनानं होतं. नाम घेता मन निवे निवतं म्हणजे काय होतं. शांत होतं, स्थिर होतं. म्हणून योग्याला म्हणतात की तू नामचिंतन कर. याज्ञिकाला देखील महाराज सांगतात नामचिंतन करा, आग्रह करतात. याज्ञिक देखील म्हणतात नामचिंतन केल्यानं काय होतं. जगद्गुरु तुकोबर आदी करून संत सांगतात कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता घडे. कोटी कोटी यज्ञ करून देखील जे पुण्य मिळत नाही ना, ते केवळ एक नाम जप जरी झाला तरी त्या कोटी यज्ञाचं फळ मिळतं. म्हणून कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठल. शेवटी तापस्यांना सांगतात तपश्चर्या करणारे नामचिंतन कर. महाराजांचा अधिकार आहे. ते विचारतात काय होतं नामचिंतनानं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कायनो हे केले. तपश्चर्या केल्यानं काय होतं. सगुण आणि निर्गुण परमात्म्याचा साक्षात्कार होतो. तपश्चर्या केल्यानं काय होतं. परमात्म्याचा सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपाचा साक्षात्कार होतो. ज्ञानोबराय सांगतात नामचिंतनाने हे आम्हाला साध्य झालं. म्हणून तर ज्ञानोबराय म्हणतात ना तुझं सगुण म्हणू की निर्गुण, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. कशामुळे झालं हे. केवळ आणि केवळ नामचिंतनानं झालं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठली. किती जणांना महाराजांनी उपदेश केलेला आहे, किती जणांना आग्रह केलेला आहे. नामचिंतन करा, नामचिंतन करा आग्रह करतात ना. केवळ संसारिकाला नाही, योग्यांना, जपी तपी संन्याशी सगळ्यांना महाराज उपदेश करतात. म्हणून शेवटी सगळ्यांना सांगतात काय सांगतात. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा
चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. कोणाला सांगितलं? सगळ्यांना सांगितलं. तुम्ही काय करा? फक्त जप करा. जप म्हणजे जकारो जन्म विच्छेदः पकार पापनाशनम. जी साधना जन्माचा नाश करते, जी साधना पापाचा नाश करते, तिला जप म्हणतात. म्हणून विठ्ठल या त्रिअक्षरी मंत्राचा जप करा. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जेव विठ्ठल विठ्ठल, म्हणा वेळोवेळा, विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, म्हणजे सगळं काही. एक गावे आम्ही, विठोबाचे नाम आम्हा अवघे भांडवल, एक विठ्ठल एकला. अशा न्यायानं बऱ्याच प्रमाणामधून आपल्याला जगद्गुरू तुकोबरायांची एकविधता लक्षात येते. कारण या अभंगामध्ये एका चिंतिता म्हटलेला आहे. म्हणून अनन्य भाव, या अनन्य भावानं काय करा? तर विठ्ठल या त्रिअक्षरी मंत्राचा तुम्ही जप करा. आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी विठ्ठल या त्रिअक्षरी मंत्राचा त्या ठिकाणी अर्थ केलेला आहे. आद्य जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात, विदा ज्ञानेन ठाण शून्यानं लाती घृणाती विठ्ठल. ज्ञानहीन पुरुषाचा स्वीकार करतो म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात. ज्ञानेश्वर नामदेव जनाबाई, नामदेव जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनाचे सार भव सिंधू तरीपार. यथामती यथावकाश. आपल्या सर्वांच्या प्रेरणेनं, भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं, सद्गुरूंनी दिलेल्या बुद्धीच्या सामर्थ्यानुसार अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये काही न्यून असेल तर ते आपण अधिक करून घ्यावं. तरी न्यूनते पुरते सधिक अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो. असे या न्यायानं झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणावरती समर्पित करतो. मला थोडासा यायला वेळ झाला त्याबद्दल सर्व पारायण मंडळाची दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वांनी मला या उशिरा येण्याबद्दल सर्वांनी क्षमा करावी एवढे आपल्या चरणावरती प्रार्थना करतो. कारण अतिशय असा मोठा असणारा कार्यक्रम आहे. काही करून मला थोडासा अगोदरच वेळ होईल अशी साशंका होती. कारण गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही एका आपल्या एक देवदेश धर्म या भल्या मोठ्या अशा कार्यक्रमामध्ये त्यामध्ये सहभाग असल्यामुळं मला इथपर्यंत येता आलं नाही. धारातीर्थ यात्रा गडकोट मोहीम उमरठ ते श्री रायगड असा प्रवास 4 दिवसाचा डोंगरातून दऱ्यातून छत्रपती शिवरायांनी मावळे जसे जगले ते कशा पद्धतीने हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. आपण काय लढाई कुठं जात नाही पण निदान या सह्याद्रीच्या कुशीमध्ये जाऊन आपण पाहिलं पाहिजे. त्या मातीत मिसळ पाहिजे. ज्ञानोबारायांनी आळंदीची पंढरीची वारी केली. माझी जीवेची आवडी पंढरपुरा नेवीन गोडी. म्हणून तुम्ही आम्ही वारकरी आळंदीच्या या पंढरीच्या वाटेवर चालत असतो 17-18 दिवस की ज्ञानोबारायांनी वारी केली. त्या वाटेचं काय महत्त्व आहे म्हणून आम्ही या वाटेहून जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून 4 दिवस या सोहळ्यामध्ये होतो. 1.5-2 लाख महाराष्ट्रातनं आलेले तरुण युवा वर्ग आणि त्याच्यामध्ये आपणही काहीतरी पाहावं की नक्की काय आहे
या न्यायानं मला यायला वेळ झालेला, म्हणून मी सकाळपासून प्रयत्न करत होतो. पण इथं थोडंसं दूरसंचार क्षेत्राचा थोडासा काय म्हणतात त्याला अडचण असल्यामुळं संपर्क होऊ शकला नाही, म्हणून सकाळपासून प्रयत्न करत होतो. नंतर इथं असणाऱ्या पारायण संयोजकांचा संपर्क झाला, प्रयत्न केला. सेवा चुकवायची नाही. आपण म्हणतो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. याच्यामध्ये कोणती अपेक्षा नाही. भले काही का असेना, पण सेवा येऊन इथं सेवा करणं गरजेचं आहे. तुम्ही एवढ्या प्रेमानं मला या दिव्य अशा सोहळ्यामध्ये सेवा दिलेली आहे. आपल्या सर्वांचं दर्शन घडावं म्हणून इथपर्यंत येण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला आपण सर्वांनी मान्य करून घ्याल हे आपल्या सर्वांच्या चरणावरती प्रार्थना करतो. आणि उपस्थित असणारे सर्व आमचे हे वारकरी बांधव, अभिमान वाटतो की हे फक्त आपल्याच भागामध्ये पाहायला मिळतं. आपल्या भागामध्ये सुजलाम सुफलाम असणाऱ्या आमचा भाग म्हणजे दुष्काळच, सगळ्याच बाबतीत दुष्काळ. पण तो आता हळूहळू निघून जाईल, कारण आमचे अक्षय महाराज आता माण तालुक्यामध्ये कार्य करत आहेत. तिकडे अशी चांगली वारकरी संप्रदायातील रत्न घडवतील ही मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. पुन्हा एकदा मला या भागामध्ये आल्यानंतर कधी आमचा फोन होत नाही, संपर्क होत नाही, पण महाराजांच्या विषयी आम्हाला कायम कळवळ आहे. महाराजांना बघितल्यानंतर ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं तपश्चर्या केली, गाथा भजनाची तपश्चर्या केली, भजनाची सेवा केली, गाथामूर्ती असतील, आपले बोधेबाबा असतील, पंढरीनाथ आरोबाबा असतील, याच न्यायानं असंच असणारं व्यक्तिमत्व हे आपल्या भागाला, आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला लाभलं. हरिभक्तीपारायण एकनाथ महाराज जाधव म्हणून आपल्या चरणावरती दंडवत येतो. त्याचबरोबर आमचे गायनाचार्य माझे विकोबाबा, हां, मागच्या वेळेस महाराजांची भैरवी ऐकली होती आणि कुठेही शिक्षण नाही, काही नाही, केवळ गुरुकृपा महाराज. हां, शास्त्रीय संगीतामध्ये मीही 4-5 वर्ष झालं माझी उलतापालत चालू आहे, पण केवळ गुरुकृपेनं भैरवी महाराजांची त्यावेळेस ऐकली होती, जागराच्या कीर्तनामध्ये असावी. आणि हे केवळ गुरुकृपेशिवाय महाराज घडत नाही. गुरुकृपा एवढी सक्षम आहे. ज्ञानोबराय देखील म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो गुरुकृपा. आणि ही गुरुनिष्ठा शिकावी तर फक्त आपल्याकडून, म्हणून याच न्यायानं ती गुरुनिष्ठा मलाही प्राप्त व्हावी अशा पद्धतीने मी आपल्या चरणावर प्रार्थना करतो. झालेली सेवा संत शिरोमणी नामदेवरायांचे 16वे वंशज श्री गुरु केशव महाराज नामदास यांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम. या ठिकाणी अल्पशा वेळेमध्ये भैरवी सादर करतील आमचे गुरु. म्हणा म्हणा तुका म्हणे तुका म्हणे जपा, तुका म्हणे
मंत्र त्रियाक्षरी सोपा मंत्र त्रियाक्षरी सोपा मंत्र त्रियाक्षरी सोपा सर्व बोली ले ले बुरे देवा पुरे राम